तुम्ही जे आता बघता ते इथं आपण पोपळी वस्तीला आलोय आंबेवंगण येथील आणि पाण्याची त्यांची समस्या आणि त्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण बघूया, त्यांना विचारूया काय अडचण आहे तुमच्याकडे सांगा. बाबा आमच्याला आयुष्यात इथे पाण्यात गेले ते पारा अजून पाण्याची सोय नाही, रस्ते व्यवस्थित नाही, कसं काय करत आम्ही गरोदर बाहेर आता म्हाताऱ्या बाया ते कसं काय येतील, रस्ते व्यवस्थित नाही, पाण्याची सोय नाही, काय करायचं हे बघा तुम्ही बघून घ्या बरं आमच्या अवस्था काय. तुम्हीच तुमची काय अडचण आहे सांगा बरं, तुम्ही तिकडची. हा तुम्ही आमच्या काय नाही अडचण बाबा, आम्हाला फक्त पाणी पाहिजे, पाण्याची सांगायचं कपडे घालायचा धोका कसा पियाचा आम्हाला चालता येत नाही, चळचळा कापतो काय करणार. मग इथं पाणी यायला तुम्हाला रस्ता आहे चांगला नाही ना, रस्ताच नाही ना. मग तुम्ही तर आता म्हणता ते पाण्याचीच अडचण आहे, रस्त्याची अडचण आहे का नाही. आणि एखादा गेला तर तो गेला, मग तुमची काळजी कोणीच घेत नाही. कोणीच आता जागा होतील पण इकडे पाहिजे. एवढ्या महिला आहेत तिथं आणि इथं विहीर पण आहे खूप मोठी, पण त्या विहीर नेमकी वळामध्ये आहे आणि घाण पाणी आहे, त्याच्यामुळे इथलं कोणीच पाणी पित नाही. नाही तर तुम्हाला एवढी मोठी विहीर दिसते आणि बोलशान की इथं पाणी प्यायला एवढी मोठी एकदम पाणी आहे. तर हा सगळं पाणी इथून कपारीतूनच भरला जातो आहे. इथंच पाणी आहे, हे पाणी आटलं का इथल्या महिलांना पाण्याची अडचण खूप असते आणि जायला पण रस्ता नाही व्यवस्थित. तुम्ही जो मगाशी बघितलं याच्यावर जायला लागते आम्हाला. त्या विहिरीत जर एखादी बाई गेली तर त्याची जबाबदारी घेतील का ग्रामपंचायतवाली, त्याने आम्हाला पाण्याची सोय लवकर करून द्यावा. हे म्हातारी माणसं काय, या म्हातारी माणसांना चालता येते का त्याच्यावरून गेले एखाद्या बाईला काय झालं मग. एवढं खोल विहीर आहे ती, त्याच्यात झोपून पाणी करत एखादी बाई त्याच्यात अडकली मग दम खोडला ती मिळाली त्याची जबाबदारी कोण घे ती कुठं मारून जर आत मेली सगळ्याचे ते मतापुरते आम्ही तुमची सोय करू मतदान घेऊन जाते आमच्याला कोणी आमच्याला अडचणी कोणी पूर्णच करीत नाही. आम्ही तर दुसऱ्या वेळेला आमदाराने आमच्याकडे यायचं नाही. या हंडाचं घेऊन डोक्यावर लगेच पडत आहे, रस्ता नाही, कपरीत पाणी भरायला लागत आहे. आमच्या इकडे का असा खरबट पाणी का असा खर पाणी वगैरे त्या पाणी 2 तास लागत वरून आम्ही घरात आणून पाणी सर्दी खोकला झाला काय कमी जास्त झाला तर काय करायचं. आमच्या जगात पाण्याची सोय नाहीये, आमच्या गावाला भरपूर पाणी आहे पण त्या दवाखान्यात पाणी आलं आणि तिथून पुढे आम्हाला पाणी